हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. सगळ्यात आधी तर कृष्णाने बाळजाबाईची जिरवली. बाळजाबाईने संपूर्ण घराला त्रास देण्यासाठी घरातील पाणी संपून टाकलं आणि मग पाण्याची मोटरसुद्धा जळाली. सकाळी सगळेजण उठले आणि कोणालाच अंघोळ करायला सुद्धा पाणी नव्हतं. त्यामुळे घरात सगळ्यांची चिडचिड झाली. पण बाळजाबाई मात्र खुश होती. पण कृष्णाने चक्क पाण्याचा टँकर आणला आणि बाळजाबाईची चांगलीच ठासली. पण त्यानंतर अनुसयाने चक्क कृष्ण आणि दुष्यंत समोर दुष्यंतचा शर्ट जाळला आणि कृष्ण आणि दुष्यंतने तिला हे करताना रंगेहात पकडलं. म्हणजे या अनुसयाचा खरा चेहरा आता कृष्ण आणि दुष्यंत समोर आलाय की ती त्यांना जाणून बुजून त्रास देते. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव आणि अनुसूया हे दोघे संध्याकाळी मस्त आपल्या घराच्या अंगणात बसलेले असतात. आढळरावांनी आपल्या टेप रेकॉर्डरवर जुनी गाणी लावलेली असतात. फुलले रे क्षण माझे या सुंदर गाण्यावर दोघेही मस्त बसलेले असतात, गप्पा मारत असतात, एन्जॉय करत असतात. आणि अनुसूया आढळराव दोघांना सुद्धा आपला भूतकाळ आठवतो. 26 वर्षांपूर्वी हे दोघे असेच एन्जॉय करायचे. दोघांच्या आनंदाला उधाण राहिलेलं नसतं. दोघे खूप खुश असतात. एकतर दोघे एकत्र आलेत आणि त्यात इतकं सुंदर श्रवणीय गाणं, त्यामुळे दोघेही खुश असतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, वा वा वा, काय भारी मैफिल जमवली आहे तुम्ही. खरंच हे गाणं किती छान आहे आणि मी तुमच्यासाठी गरमागरम भजीसुद्धा आणली आहे. आढळरावांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, अरे वा, फक्त याचीच कमी होती. आणि आढळराव भजी खातात. अनुसयासुद्धा भजी खाते. त्यांना भजी खूप आवडतात. कृष्णा विचारते, आवडलीत का भजी? आढळराव सांगतात, नाथ खुळा, फक्त याचीच कमी होती. वा कृष्णे वा, तू तर आमची संध्याकाळच बनवलीस. कृष्णाला खूप आनंद होतो. आणि मग आढळराव कृष्णाला सांगतात, कृष्णे तुला माहिती आहे का, 26 वर्षांपूर्वी ना गावात जास्त वर्दळ नसायची. हे मोबाईल DJ वगैरे असं काही नसायचं. माझ्याकडे ना एक टेप रेकॉर्डर होता, रेडिओ होता, त्यावरच मी गाणी लावायचो. अशी अंगणात गाणी लावायचो आणि मस्त ऐकायचो. खूप भारी वाटायचं. आज अगदी 26 वर्षांपूर्वी गेल्यासारखंच वाटतंय. खूप भारी वाटायचं तेव्हा. तर अनुसया म्हणते, हो ना, तेव्हा किती भारी वाटायचं ना. आणि जर आपल्या आयुष्यात ती बाळजा आलीच नसती तर मी, तुम्ही, आपला समर, आपलं छोटंसं कुटुंब किती सुखी कुटुंब असतं, किती आनंदी कुटुंब असतं. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं, कारण या कुटुंबात दुष्यंतही नाही आहे आणि ती तर नाहीच नाही आहे. आढळराव म्हणतात, नाही अनुसे, बाळजा आपल्या आयुष्यात आली ना हेच चांगलंच झालं. हे ऐकून अनुसयाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, अहो हे काय बोलताय? तर आढळराव सांगतात, अगं ती आपल्या आयुष्यात आली नसती तर दुष्यंत आला नसता आणि दुष्यंत आला नसता तर ही लाडकी सुनबाई कृष्णासुद्धा आली नसती ना. एका अर्थाने हे चांगलंच झालं. ते म्हणतात ना, वाईटातून चांगलं होतं ते असं. हे ऐकून अनुसयाचा चेहराच पडतो. तिचा चांगलाच जळफळाट होतो. पण लगेच ती चांगुलपणाचा आव आणते आणि म्हणते, होय होय, तुम्ही एकदम बरोबर बोलता आढळराव. खरंच ती बाळजा आपल्या आयुष्यात आली ना ते बरंच झालं. आणि त्यात दुष्यंत आणि कृष्णाने तर मला आपलंसंच करून घेतलं आहे. मला तर ते समरपेक्षा सुद्धा जास्त जवळचे वाटतात. तर आढळराव म्हणतात, अगं नाही ग बाई, तसं काही नाही आहे. फक्त समर येथे रुळला नाही आहे आणि तो काय हसतच नाही. नेहमी त्याच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात. रुळल रुळल, तो सुद्धा रुळल. मला त्याच्याशी घट्ट मैत्री करावी लागेल. कृष्णा म्हणते, तुमच्या गप्पा चालू द्या, मी जाते स्वयंपाकाचं बघते. तर अनुसया म्हणते, थांब कृष्णे, मी पण येते. कृष्णा म्हणते, अहो नाही सासूबाई, काही गरज नाही आहे, मी बघते स्वयंपाकाचं, तुम्ही येथे आबांना कंपनी द्या. अनुसया म्हणते, पाय बरं कृष्णे, तू म्हणतेस म्हणून मी थांबते. कृष्णा म्हणते, वय सासूबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही करा एन्जॉय. असं म्हणून कृष्णा ही स्वयंपाक बनवायला जाते आणि आढळराव मस्त त्यांची गाणी आणि गरमागरम भजी एन्जॉय करत असतात. पण अनुसयाचा मात्र चांगलाच जळफळाट झालेला असतो. ही कृष्ण आणि दुष्यंत जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत आपल्याला काही सुख मिळणार नाही आहे. सगळी सत्ता आपल्या हातात येणार नाही हे तिला माहीत असतं. ती खूप चिडते आणि त्याच वेळेस बाळजाबाई तिच्या बेडरूमच्या खिडकीमधून अंगणात पाहते. तर तिला दिसतं की आढळराव आणि अनुसया दोघे जुनी गाणी लावून मस्त एन्जॉय करताय. हे पाहून बाळजाबाईचा चांगलाच जळफळाट होतो.
आणि बाळजाबाई मनातल्या मनात विचार करते, वाह, चांगलीच मैफिल रंगवली यांनी. पण तुमची ही मैफिल मी जास्त काळ टिकू देणार नाही. आता पहा, तुमची ही मैफिल मी कशी उधळून लावते. असा विचार करून बाळजाबाई ही काहीतरी कट कारस्थान रचायला जाते. पण अनुसूया आणि आढळरावांना काहीच माहीत नसतं. इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये काहीतरी पुस्तक वाचत असतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, पहा, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी आणली आहेत. दुष्यंतला खूप भारी वाटतं. तो म्हणतो, अरे वा, भजी, आज काय खास? कृष्णा सांगते, काही खास नाही, अशीच बनवली. म्हणे, तुम्ही भजी खाऊन घ्या, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, कसला स्वयंपाक? काही स्वयंपाकाची गरज नाही आहे कारभारीणबाई, यातच आपण भागून घेऊया. तर कृष्णा सांगते, आओ, यात तुमचं भागेल, पण बाकीची माणसं आहेत ना घरात, त्यांना तर रात्रीचं जेवण लागेल ना, मी ते जेवण बनवते. पण दुष्यंत कृष्णाचं काही ऐकत नाही. तिला हाताला धरून आपल्याजवळ बसून घेतो आणि म्हणतो, राहू द्यावं कारभारीणबाई, चला एवढी भजी खाऊन घ्या. तर कृष्णा म्हणते, आओ, मला आहे ना 2-2 सासवा आहे. नाही नाही, मला तर 3-3 सासवा आहे. दुष्यंत म्हणतो, काय 3 सासवा? या बाबांना तर मी. दुष्यंत हसू लागतो. कृष्णा म्हणते, थांबा, तिसरी सासू म्हणजे तुम्ही ये. कितीही केलं ना तरी तुमचं मनच भरत नाही. तर दुष्यंत विचारतो, काय कृष्णा, तुम्हाला सासू म्हणतेस? मी काय तुला सासूरवास करतो का? पहा बरं, मी तुला एका तरी गोष्टीला नावं ठेवतो का? तू ही गरमागरम भजी बनवली, अरे किती तेल आहे त्याच्यामध्ये, कोलेस्टेरॉल किती वाढेल. पण मी काय बोललो का? तर कृष्णा विचारते, काय कोलेस्ट्रॉल? काय काय माझा तिसरा सासरा आहे का? आणि कृष्णा हसू लागते. पण दुष्यंत काय हसत नाही आणि म्हणतो, एवढा चांगला जोक नव्हता. आणि दुष्यंत चिडून म्हणतो, वा रे वा, मला सासू म्हणतेस म्हणजे मी तुझ्या कोणत्याच गोष्टीला नाव ठेवत नाही, पण तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाव ठेवते. तर कृष्णा म्हणते, मग की तुमचं मनच भरत नाही कितीही केलं तरी. दुष्यंत विचारतो, माझं मन भरत नाही म्हणजे असं काय करते तू माझ्याबरोबर ज्यामुळे माझं मन भरत नाही? कृष्णा खूप लाजते. दुष्यंत म्हणतो, हे तुझं अजबच आहे. लोकांना आहे ना प्रेम करणारे नवरे नाही मिळत, आणि तुला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. तुझ्या एवढं मागं मागं करतो, नेहमी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, आणि तुला ते आवडत नाही. कृष्णा ही लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, मला आहे ना खूप काम आहे, आता मी जाते आणि तुम्ही सगळी भजी खाऊन घ्या. दुष्यंत म्हणतो, तेच तर मी म्हणत होतो, या भज्यांमध्ये किती तेल आहे, पहा, इतकं तेल आहे म्हणजे एका भज्याच्या तेलामध्ये ही सगळी भजी आणखीन तळून होतील. कृष्णा म्हणते, वा रे वा, भजी यामध्ये, ठीक आहे, मग मी खाते, तुम्ही खाऊ नका. असं म्हणून कृष्णा ही भज्यांची प्लेट घेऊन जाऊ लागते. दुष्यंत म्हणतो, नाही नाही नाही, राहू दे राहू दे, खातो मी. कृष्णा विचारते, कशाला खाता? यात काय ते तुमचं कोलेस्ट्रॉल ते आहे ना काहीतरी, नका खाऊ, मी ही भजी घेऊन जाते, मी खाते, तुम्ही नका खाऊ. दुष्यंत म्हणतो, राहू दे राहू दे, आता तू इतक्या प्रेमाने बनवली ना, मग मी खातो. तर कृष्णा म्हणते, अहो, भजी तर तेलातच तळायची असतं ना, ती काय पाण्यात तळायची असतात का? तर दुष्यंत म्हणतो, पाण्यात तळत नाही, पाण्यात उकळतात. आणि कशी लागतील ती? कृष्णा म्हणते, कळतंय ना एवढं की भजी तेलातच तळावी लागतात, मग गुपचूप खाऊन घ्यायची, उगाच नावं ठेवताय. या दोघांची जुगलबंदी सुरू असते आणि तेवढ्यात जोरात गाण्याचा आवाज येतो, ग साजनी. आणि हा आवाज इतक्या जोरात असतो की इकडे आढळराव आणि अनुसूयांच्या कान ठळ्याच बसतात. दोघेजण चक्क कान बंद करून घेतात. अनुसूया विचारते, अहो, हे कुणी केलंय? कोण एवढ्या मोठमोठ्याने गाणे वाजवतंय? तर आढळराव सांगतात, अगं दुसरं कोण असणार आहे, विघ्न संतोषीबाई एकच आहे, ती बाजा. तिला काय आपला आनंद सहन झाला नाही म्हणून मोठ्याने गाणे लावले आहेत तिने. इकडे कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा प्रश्न पडतो की कुणी इतक्या मोठ्याने गाणी लावली आहेत, आणि हे दोघे सुद्धा बाहेर येतात. तर इकडे बाजाबाई तिच्या रूममध्ये चक्क भला मोठ्या स्पीकरवर ही गाणी लावलेली असतात. आढळराव आणि अनुसूयाची मैफिल उधळून लावण्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं, पण स्वतः मात्र हेडफोन घातलेले असतात, म्हणजे तिला या आवाजाचा त्रास होणार नाही. बाजाबाई मनातल्या मनात विचार करते, अरे वा, याला म्हणतात प्लॅनिंग, म्हणजे दुसऱ्यांना त्रास होईल पण स्वतःला त्रास होऊ द्यायचा नाही. आता या दोघांची मैफिल मी कशी उधळून लावते ना, ते पाहतच राहा. बाजाबाई खुश असते. इकडे आढळराव अनुसूयाला खूप त्रास होतो. कृष्णा आणि दुष्यंत बाहेर येतात. अनुसूया म्हणते, कृष्णे, पहा बरं, कुणी लावली ही सगळी गाणी? तर आढळराव सांगतात, अगं त्याच बाईने लावली आहेत, आमचा हा आनंद तिला सहन झाला नाही म्हणून तिने हे केलंय. अनुसूया खूप चिडलेली असते. कृष्णा आणि दुष्यंत म्हणतात, थांबा, आम्ही बघतो काय करता येईल ते. हे दोघेही तेथून जातात. बाजाबाई खिडकीतून पाहते तर अनुसूया आणि आढळरावांना आवाजाचा त्रास होतोय
हे पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती विचार करते, वा वा, शेवटी मैफिल उधळून लावलीच, माझा प्लॅन यशस्वी झाला. म्हणून बाळाबाई खूप खुश असते. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंत घरातील जे मीटर रूम असतं तेथे येतात. तेथे अनेक सारे प्लग्स असतात आणि दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा, तुला कसं कळणार आहे की यामध्ये कोणतं आहे, आईच्या रूमचं कनेक्शन कोणतं आहे, संपूर्ण घराची लाईट घालवशील? तर कृष्णा म्हणते, थांबा, मी पाहते. दुष्यंत विचारतो, तू काय इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलाय का, तुला कसं कळणार? तर कृष्णा म्हणते, मी कोर्स नाही केलाय, पण मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला सगळ्यातलं सगळं कळतं, तुम्ही पाहतच राहा. असं म्हणून कृष्णा अक्कड बक्कड बंबेबो करते आणि चक्क एक प्लग काढून घेते आणि फक्त बाळाबाईच्या रूमचीच लाईट जाते. बाळाबाईला मोठा धक्काच बसतो, आवाज बंद होतो. कृष्णा म्हणते, पाहिलं का, जमलं की नाही? दुष्यंतला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि इकडे बाळाबाईला प्रश्न पडतो, लाईट अचानक कशी काय गेली? बाळाबाई ही आपल्या रूम बाहेर येऊन पाहते तर संपूर्ण घराची लाईट असते, फक्त तिच्या रूमचीच लाईट नसते. बाळाबाई जोर जोरात आवाज येते, माधव, माधव, माझ्या रूमची लाईट गेली आहे, ए माधव लवकर ये. पण माधव काही येत नाही. बाळाबाईला प्रश्न पडतो, असं कसं झालं, संपूर्ण घरची लाईट आहे आणि फक्त माझ्याच रूमची लाईट गेली, हे कसं शक्य आहे, अचानक लाईट कशी काय गेली? असा विचार बाळाबाई करत असते. माधवला आवाज येत असते पण माधव काही येत नाही. आणि तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत तिच्या रूममध्ये येतात. कृष्णा विचारते, काय हो बाळाबाई, तुमच्या रूमची लाईट गेली की काय? बाळाबाई काहीच बोलत नाही. आणि कृष्णा म्हणते, अहो तुम्ही किती एन्जॉय करत होता, इतकी छान छान गाणी लावत होता, पण तुमची मैफिल बसली हो, तुमची गाणीच बंद झाली. दुष्यंत हसू लागतो आणि कृष्णाच्या हातामध्ये हा प्लग असतो हे पाहून बाळाबाईला समजतं की कृष्णाने तिच्या रूमची लाईट घालवली आहे. बाळाबाई चिडून विचारते, कृष्णे, हे सगळं तूच केलंयस ना? कृष्णा म्हणते, आता काय ते नवीन सांगायची गरज आहे का बाळाबाई, मीच केलंय. आता तुम्हाला दुसऱ्यांचा आनंद पाहवला जात नाही, मग तुमच्यावर असंच करायला हवं ना. आता बसा या अंधारात रात्रभर उकडत. बाळाबाईला खूप राग येतो पण दुष्यंत समोर असल्यामुळे बाळाबाई काही बोलू शकत नाही. कृष्णा आणि दुष्यंत येथून निघून जातात. बाळाबाई चिडून म्हणते, कृष्णे, तू मला नडायलीस, तू माझा डाव फेल केला ना, याची शिक्षा मी तुला देणारच आणि उद्याच्या उद्याच देणार. बाळाबाई आपला प्लॅन बनवते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाबाई पहाटे पहाटे उठते, स्वतःचं आवरून घेते, आंघोळ वगैरे करून सगळी तयारी करून आणि किचनमध्ये येते आणि किचनमधील नळ चालू करून देते. म्हणजे बाकीचे सगळे उठेपर्यंत घरातील टाकीतील पाणी संपलेलं असेल. बाळाबाई चांगलीच खुश होते आणि म्हणते, कृष्णे, रात्री मला नडली होती ना, आता पहा मी तुला कसं नडवते. तुला आणि घरातील सगळ्यांना एक थेंबासाठी व्याजित करते मी, पाण्याचा एक थेंब मिळणार नाही तुम्हाला. मग सगळ्यांची कामं कशी अडतात पहा. मग कोणाला आंघोळीलाही पाणी मिळणार नाही, ना प्यायला ना स्वयंपाकाला. भरत बसा गावाच्या विहिरीवरून पाणी. असा विचार करून बाळाबाई खूप खुश होते. नळ चालू असतात म्हणजे 1-2 तासामध्ये संपूर्ण टाकी खाली होणार आणि घरातील कोणालाच पाणी वापरायला मिळणार नाही, हा बाळाबाईचा प्लॅन असतो. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंतच्या रूममध्ये दोघे झोपलेले असतात. तेवढ्यात अलार्म वाजतो. दुष्यंत झोपेतून उठतो. कृष्णासुद्धा उठते आणि विचारते, अहो काय झालं, तुम्ही एवढ्या सकाळचा अलार्म का लावला? तर दुष्यंत सांगतो, आज मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे ना, तू झोप, मी आवरतो. तर कृष्णा म्हणते, अहो रात्री सांगायचं ना, मी तुमच्या आधी उठले असते, तुम्ही आवरून घ्या, तोपर्यंत मी चहा पाण्याचं बघते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही उठतात. दुष्यंत बाथरूममध्ये आंघोळीला जातो आणि कृष्णा ही बाकीची आवरासावर करू लागते. अंथरूण वगैरे सगळं नीट करत असते आणि तेवढ्यात दुष्यंत बाहेर येतो. कृष्णा विचारते, अहो एवढ्या लवकर आंघोळ झाली का? तर दुष्यंत सांगतो, कसली आंघोळ, येथे बाथरूममध्ये पाणीच नाहीये, नळाला एक थेंब पाणी येत नाहीये. कृष्णाला आश्चर्य वाटतं. कृष्णा म्हणते, असं कसं झालं, काल रात्री तर मी मोटर लावली होती, मग पाणी कसं गेलं रात्रीतून अचानक? तेवढ्यात त्यांना मैनावतीचा आवाज येतो. मैनावती हॉलमध्ये येते. बाळाबाई मस्त चहा पीत बसलेली असते. मैनावती आवाज येते, माधव, माधव, पाणी कसं गेलं, मोटर लाव. मोटर लावली नव्हती का रात्री? तेवढ्यात आढळराव, अनुसूया, समर, कृष्णा, दुष्यंत सगळे हॉलमध्ये येतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न असतो, माधव कोठे गेला, पाणी कसं गेलं, रात्री मोटर लावली होती की नाही? आणि बाळाबाई सांगते, अरे त्या माधवला आवाज देऊ नका, तो माधव घरात नाहीये, माधव सुट्टीवर आहे आजच्या दिवस. म्हणजे बाळाबाईने माधवला सुद्धा सुट्टीवर पाठवून दिलंय, म्हणजे काही काम होणारच नाही.
घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. पाणी कसं गेलं हाच प्रश्न त्यांना पडतो. मैनावती कृष्णाला विचारते, रात्री तू मोटर लावली होतीस ना? कृष्णा सांगते, हो, रात्री तर मी मोटर लावली होती. मग पाणी कसं गेलं? समर सांगतो, मी तर अजून आंघोळसुद्धा केलेली नाहीये, मला शहरात जायचंय खतं आणण्यासाठी. दुष्यंत सांगतो, मला सुद्धा मीटिंगला जायचं होतं, आता आंघोळ न केल्याशिवाय कसा जाऊ? आढळराव सांगतात, मला कामगारांचे पगार करायचे होते, मी सुद्धा आंघोळ केल्याशिवाय कसा जाऊ? बाजाबाई तिचा चहा एन्जॉय करत असते. तेवढ्यात कृष्णाला दिसतं की सगळे तर बिनआंघोळीचे आहेत, पण बाळाजाबाई मस्त नटून थटून नट्टापट्टा करून आवरून सावरून बसलीये, चहा पितीये. कृष्णाला समजतं हे सगळं बाळाजाबाईचंच कट कारस्थान आहे. कृष्णा बाळाजाबाईजवळ येते आणि विचारते, काय हो बाळाजाबाई, हे सगळं तुमचंच कट कारस्थान आहे ना? बाळाजाबाई चिडून म्हणते, ए तू काय माझ्यावर आरोप लावतेस? मी काय केलंय? मी असं काहीच केलेलं नाहीये. तर आढळराव म्हणतात, दिसतंय ते तुझ्या तोंडावरून. अगं बाई, तू सगळ्यात आधी उठलीस, आवरलंस, पहाटे उठून मग आवरून सगळं पाणी सोडून दिलंस, नळ चालू करून दिले, त्यामुळे पाणी संपलंय. बाळाजाबाई चिडून म्हणते, तुम्हाला काय वाटतं मी काय जादूगर वगैरे काय एवढं सगळं करायला? तर आढळराव सांगतात, नाही, तू जादूगर नाहीये, तू कट कारस्थान करणारी चेटकीन आहे, चेटकीन. घरातील सगळे हसू लागतात. बाळाजाबाईची बोलतीच बंद होते. आणि मग आता पुढे काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. कृष्णा म्हणते, टेन्शन घेऊ नका, मी जाते, मोटर सुरू करते, 5 मिनिटात पाणी येईल. तेवढ्यात दलपत येतो बाहेरून आणि म्हणतो, नाही ना सुनबाई, नाही जमणार, कारण पाण्याची मोटरसुद्धा सिस्टमॅटिकली जळली. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. एकाच दिवशी सगळं कसं होऊ शकतं हा प्रश्न त्यांना पडतो. आणि मग अनुसया खूप चिडते आणि म्हणते, घरात देवाला सुद्धा पाणी नाहीये, स्वयंपाकाला पाणी नाहीये, आंघोळीला पाणी नाहीये, आता सगळं कसं करायचं? घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. दुष्यंत, समर आमची कामं कशी होणार याबद्दल बोलत असतात. प्रत्येकाची कामं असतात. मैनावती म्हणते, मला पण साड्या धुवायला टाकायच्या होत्या, आता पाणी नाही, मग साड्या कशा धुणार? घरातील सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. बाळाजाबाई मात्र खुश असते, तिचा चहा एन्जॉय करत असते. त्यामुळे अनुसयाला राग येतो. अनुसया चिडून म्हणते, ए बाळजा, हे सगळं तुझंच कट कारस्थान आहे ग, तुला दुसऱ्यांना त्रास देऊन काय मिळतं ग? उगाचच त्रास देते सगळ्यांना. बाळाजाबाई चिडून म्हणते, अनुसये नीट बोलायचं माझ्याशी, हे माझं घर आहे, माझ्या घरात काय करायचं ते मी पाहिल, तू नाही मला सांगायचं. तर अनुसया चिडून म्हणते, ए बाळाजा, घर तुझं आहे, पण आम्ही सुद्धा 2 वर्षांचे पैसे मोजलेत, भाडं दिलंय तुला. बाळाजाबाई चिडून म्हणते, घरात राहायचं भाडं दिलंय, पाण्याचं भाडं नाही दिलंय. अनुसयाला खूप राग येतो. अनुसया चिडून म्हणते, काय बोलते तुझं, तुला तरी कळतं का? घराचं भाडं दिलं म्हणजे सगळंच दिलं, सगळंच वापरायला मिळत असतं. बाळाजाबाई चिडून म्हणते, एवढाच त्रास असेल ना तर निघ घराबाहेर, हे घर माझं आहे, मी या घरची मालकीन, या घरात काय करायचं कसं करायचं ते मी ठरवणार. अनुसया चिडून म्हणते, कसली ग मालकीन तू? चोर कुठली? सगळं चोरीने स्वतःकडे घेतलं आणि आता मालकिनीचा आव आणते. बाळाजाबाईला खूप राग येतो आणि या दोघींमध्ये चक्क मारामाऱ्या सुरू होता. या सवती पुन्हा एकदा भांडू लागतात. समर म्हणतो, अहो तुम्ही करा ना काहीतरी, कसं भांडताय त्या? तर आढळराव म्हणतात, अरे बाबा मी हात जोडले, मी या दोघींमध्ये नाही पडणार, त्यांना काय करायचं ते करू दे. दुष्यंत म्हणतो, अरे काय करताय तुम्ही, काय भांडताय लहान मुलींसारखे? आणि कृष्णा कशी बशी या दोघींना वेगळं करते आणि म्हणते, शांत बसा तुम्ही दोघींनी, आता कुणी काही बोलायचं नाहीये, वाद घालायचं नाहीये, भांडण करायचं नाहीये, पाण्याची व्यवस्था मी करते. सगळे विचारतात, कशी व्यवस्था करणार आहे तू पाण्याची? तर कृष्णा सांगते, मी पाण्याची व्यवस्था करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे ना की बाळाजाबाईची काय इच्छा आहे. बाळाजाबाईला असंच वाटत असणार की मी या गावची सरपंच आहे, मग मी स्वतः गावच्या सार्वजनिक विहिरीवर जावं, पाणी भरावं, तर ठीक आहे, मी तसं जाऊन करते. बाळाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे तसंही तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये, तुला तेच करावं लागणार आहे, गावच्या सार्वजनिक विहिरीवर जायचं आणि मग पाणी भरायचं. कृष्णा चिडते, जाते आणि 2 हंडा कळशी घेऊन येते आणि म्हणते, बाळाजाबाई तुमची ही सुद्धा इच्छा मी पूर्ण करेल, मी जाईल आणि मस्त गावच्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरून आणेल. बाळाजाबाई चिडून म्हणते, हो, काय उपकार नाही करणार माझ्यावर. कृष्णा जाऊ लागते. तर दुष्यंत, आढळराव म्हणतात, चल आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर येतो. पण कृष्णा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही तुम्ही थांबा, मी जाते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू वेळी झालीस का? एवढ्या लोकांसाठी तू पाणी आणणार? अगं खूप त्रास होईल तुला, आम्ही येतो तुझ्याबरोबर, प्रत्येकाने आपापलं पाणी आणलं ना तर गरज भागून जाईल. पण कृष्णा त्यासाठी नकार देते आणि म्हणते,
नाही, हे काम माझं आहे आणि हे काम मीच करणार. बाळजाबाईंची अशीच इच्छा आहे ना की सगळं पाणी मी भरावं, तर मी त्यांना पाणी भरून देते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण दुष्यंतला हे काही पटत नाही आणि मग कृष्णा ही बाहेर निघून जाते. बाळजाबाईला चांगलाच आनंद होतो की तिने एकाच दगडात 2 पक्षी मारले आणि कृष्णाने रात्रीतला त्रास दिला होता ना, तर तिने बदला घेतलाय. दुष्यंतला मात्र वाईट वाटतं. अनुसया सुद्धा चिडलेली असते की ही बाळजाबाई घरात आल्यापासून आपल्याला चांगलीच त्रास देते आणि बाळजाबाईला असं वाटतं, वा बाळजा वा, शेवटी तू करूनच दाखवलं. त्या कृष्णाला चक्क गावच्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरायला पाठवलं. आता गावची सरपंच बाईच विहिरीवर पाणी भरायला जातीये, मग गाववाले तर चर्चा करणारच आणि सगळं छान होणार असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. जेव्हापासून कृष्णाच्या या दोन्ही सासू घरात आल्यात ना, तेव्हापासून मालिका पाहण्याची मजाच वाढली आहे. कारण एकानंतर एक त्यांची भांडणं होत असतात. आता त्या दोघींना कृष्णाला त्रास द्यायचा आहे, पण या दोघी एकमेकींच्या सवती आहेत आणि सवतींचं तर कधी काही जमत नाही. दोघी एकमेकींशी भांडताय, मारामाऱ्या करण्यापर्यंत त्यांचं जात आहे. म्हणजे कृष्णा राहिली बाजूला आणि या दोघी एकमेकींमध्येच भांडतील असंच वाटतंय. त्यामुळे दोघींची भांडणं पाहायला सुद्धा मजा येते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही गावामध्ये चक्क हंडा आणि कळशी घेऊन पाणी भरायला निघणार. सगळे गावकरी तिच्याकडे पाहतील की रांगणे पाटलांची सून, 5 गावची सरपंच चक्क सार्वजनिक विहिरीवर हंडा कळशी घेऊन पाणी भरायला आली आहे. त्यामुळे गावात चर्चा रंगणार, सगळेजण तिच्याकडेच पाहत असतील आणि इकडे बाळजाबाईला तेच हवं असेल. आता कृष्णा बाहेर पाणी भरायला गेली आहे म्हणजे गावात चर्चा होणार, सगळेजण तिच्याबद्दल बोलणार, म्हणून बाळजाबाई खूप खुश असेल. पण कृष्णाच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन असणार. कृष्णा काय हंडा कळशीने संपूर्ण घराचं पाणी भरत बसणार नाही, तर कृष्णा चक्क पाण्याचा भला मोठा टँकर घेऊन येणार आणि जोरात शिट्टी वाजवून घरातील सगळ्यांना बाहेर बोलवणार. आणि कृष्णा ही चक्क पाण्याचा टँकर घेऊन आलीये हे पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकेल. दुष्यंत भलताच खुश होईल आणि कृष्णा ही बाळजाबाईला ठणकावून सांगेल, पाहिलं का बाळजाबाई, पाण्याचा टँकर आणलाय मी. ही कृष्णा आहे कृष्णा, कितीही मोठं संकट असलं ना तर त्यावर मार्ग शोधूनच काढते. त्यामुळे बाळजाबाईची बोलतीच बंद होईल. कृष्णाने तिचा आणखीन एक प्लॅन फ्लॉप केलेला असेल. मग आता कृष्णाने एवढा मोठा पाण्याचा टँकर आणलाय म्हणजे संपूर्ण घराची पाण्याची नळ नक्कीच भागेल यात शंका नाही आणि कृष्णा बाळजाबाईला पुन्हा एकदा हरवणार. त्यानंतर घरातील सगळे आंघोळी करतील, तयार होतील आणि दुष्यंतला मीटिंगला जायचं असेल. त्यामुळे तो त्याचा शर्ट प्रेस करत असेल, पण इस्त्री करताना त्याच्या हाताला चटका बसणार. त्याचा आवाज ऐकून अनुसया रूममध्ये येईल. कृष्णा सुद्धा तेथे असणार. दुष्यंतच्या बोटाला भाजलंय म्हणून ती बोटाला मलम लावून देणार. कृष्णा आणि दुष्यंतचं हे मलम लावणं सुरू असेल. आपल्याला तर माहिती आहे या दोघांना जेव्हा चान्स मिळतो तेव्हा ते रोमांस करतच असतात. पण अनुसया तेथे असेल आणि अनुसया पूर्ण मूर्ख झाली आहे. अनुसया चक्क कृष्णा आणि दुष्यंतच्या नजरेसमोर ते दोघे पाहत असताना दुष्यंत त्याच्या शर्टला इस्त्री करत असेल ना, ती इस्त्री त्या शर्टवर ठेवून देणार. म्हणजे थोड्याच वेळात शर्ट जळून जाईल असा या अनुसयाचा प्लॅन असेल. पण अनुसयाला काही भानच राहिलं नाहीये की कृष्णा आणि दुष्यंत तिच्या बाजूलाच उभे आहेत आणि तिला पाहताय. आणि कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे पाहतील की अनुसयाने इस्त्री या शर्टवर ठेवली आहे आणि आता या इस्त्रीमुळे शर्ट थोड्याच वेळात जळेल. मग कृष्णा आणि दुष्यंतने हे पाहिलंय, ते अनुसयाला याचा जाब विचारतील का, अनुसयाला रंगेहात पकडतील का? कारण आता अनुसयाचं दिवसेंदिवस वाढतच चाललंय. BDO साहेबांबरोबर मीटिंग होती तेव्हा सुद्धा अनुसयाने कृष्णाला जाण्यापासून थांबवलं होतं, अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या आणि आता सुद्धा ती चक्क दुष्यंतला बाहेर जाण्यापासून अडचणी निर्माण करतेय, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतेय. आणि जेव्हा या अनुसयाचा खरा चेहरा कृष्णा आणि दुष्यंत समोर येईल तेव्हाच तिची चांगली जिरणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, आजकाल तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच सांगा. हा जो बाळजाबाई अनुसया सवतीच्या भांडणाचा ट्रॅक आहे तुम्हाला आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.